आपल्याला म्हणता येतं. हा होता आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. आणि समजा आपल्याला अँगल क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल आर दिलेला असेल तर आपल्याला पी क्यू कॉन्ग्रुएंट टू पी आर असं म्हणता येतं. तो होता कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. हे आपल्याला आठवलं पाहिजे. इथं आपल्याला त्याची आवश्यकता लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल काय आहे ती आपण अगदी ओळख करून घेऊया तिची. त्याच्यानंतर आपण तो थेरम प्रूव्ह करूया. पहा, अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल म्हटलंय. मी इथं एक ट्रायंगल काढते. समजा मी या ट्रायंगलला नाव दिलं पी क्यू आर. आणि या ट्रायंगल मध्ये एका अँगलचा अँगल बायसेक्टर आपल्याला काढायचा. समजा मी अँगल क्यूचा अँगल बायसेक्टर काढला. रे क्यू एस इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. याचा अर्थ काय होतो? समजा अँगल पी क्यू आर हा 60 असेल तर अँगल पी क्यू एस अँड अँगल एस क्यू आर हे 30-30 होणार आहे. हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. हे दोन अँगल्स अँगल पी क्यू एस अँगल एस क्यू आर कॉन्ग्रुएंट होणार आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मग यावरून आपल्याला काय कन्क्लुजन मिळतं? हे असं असेल, एक ट्रायंगल दिलाय, ट्रायंगलच्या एका अँगलचा अँगल बायसेक्टर घेतलाय, तो अपोजिट साइडला कुठेतरी इंटरसेक्ट होतोय. हा रे क्यू एस हा पी आर ला एस या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो. तर हा जो अँगल आहे या अपोजिट साइडला या रिमेनिंग टू साइड्स कोणत्या आहेत ट्रायंगलच्या? पी क्यू आणि क्यू आर यांच्या सेम रेशो मध्ये यांना डिवाइड करतो. या साइडला पी आर ला या रिमेनिंग टू साइडच्या रेशो मध्ये इक्वल रेशो मध्ये डिवाइड करतो. म्हणजे कसं, पी पासून सुरुवात केली पहा मी इथं पी क्यू अपॉन क्यू आर. ट्रायंगलच्या दोन साइड्स घेतल्या. हा अँगल आहे, अँगलच्या ऍडजसंट साइड्स आहेत पी क्यू अपॉन क्यू आर इक्वल टू पी पासूनच सुरुवात करायचं, एवढं लक्षात घ्यायचं. इथं पी पासून सुरुवात केली तर इथं पी पासूनच सुरुवात करायची. पी एस अपॉन एस आर असं आपल्याला म्हणता येतं. हे आपल्याला प्रूव्ह करता येतं. दिस इज नथिंग बट अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी और थेरम. असा तो अँगल बायसेक्टर थेरम आहे. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. हे जर आपल्याला कळलं तर आपलं काम सोपं होणार आहे. मग समजा मला दुसरा अँगल घ्यायचा आहे. याच फिगर मध्ये मी काय करते, दुसरा अँगल घेते. आपण अगोदर प्रॉपर्टी छान समजून घेऊया. कशी घेऊया? मी आर चा अँगल बायसेक्टर घेतला. काय केलं मी? अँगल आर चा बायसेक्टर घेतला. इथं समजा मी टी नाव दिलं तर आपल्याला आता कसं लिहायचंय? अँगल आर च्या अपोजिट साइड कोणती आहे? पी क्यू. तर पी टी अपॉन टी क्यू घेतलं. पी टी अपॉन टी क्यू इक्वल टू पी पासून सुरुवात केली आहे म्हणून पी पासून सुरुवात करायची. पी आर अपॉन आर क्यू. ही आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ही आपल्याला प्रूव्ह करायची. आता याचं स्टेटमेंट आपण लक्षात घेऊया. स्टेटमेंट काय असेल तर अँगल द बायसेक्टर ऑफ एन अँगल, या आर अँगलचा बायसेक्टर, द बायसेक्टर ऑफ एन अँगल डिवाइड्स साइड अपोजिट टू द अँगल in the ratio of remaining two sides, in the equal ratio of remaining two sides. असं त्याचं स्टेटमेंट आहे. The bisector of an angle divides side opposite to the angle in the ratio of equal ratio of remaining two sides. असं ते स्टेटमेंट आहे. पेज नंबर 8 वरती खालच्या साईडला ते थेरमचं प्रूफ दिलेलं आहे.
The bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of remaining sides. असं ते स्टेटमेंट आहे. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. 2-3 वेळेस बोर्ड परीक्षेला ही प्रॉपर्टी प्रूव्ह करायला पडलेली आहे, हेही लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. एक्झाम्पल, यावरती बेस्ड असणारे एक्झाम्पल्स 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी अनेक वेळा बोर्ड परीक्षेमध्ये पडलेलं आहे. एका वर्षी तर प्रॉपर्टी प्रूव्ह करायला पण पडली होती आणि एक्झाम्पल सुद्धा पडलं होतं. म्हणजे ह्याच प्रॉपर्टीवरती जवळपास 5 मार्काचा प्रश्न होता. म्हणजे महत्वाची अशी प्रॉपर्टी आहे. आपण आता अभ्यासूया. स्टेटमेंट सांगितलं, the bisector of an angle divides side opposite to the angle in the ratio of remaining 2 sides. इथं मी कन्स्ट्रक्शन पण अगोदरच करून ठेवलंय. आपला ट्रायंगल आहे, ट्रायंगल ACB. मी इथं काढते ट्रायंगल ACB किंवा ABC. रे CE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB. हे गिवन आहे, एवढं लिहूया आपण. गिवन काय असेल, स्टेटमेंट मी लिहित बसत नाही, पुस्तकामध्ये आहे, मी सांगितलेलं आहे. इन ट्रायंगल ABC रे CE इज अँगल बायसेक्टर of angle ACB which intersects side AB at point E. असं गिवन येणार आहे. तुम्ही फिगर ही काढली की अर्धा मार्क मिळणार आहे. गिवन लिहिलं तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. टू प्रूव्ह काय करायचंय तिथं लक्षात येणार नाही तुम्हाला, म्हणून मी इथं फिगर काढली आहे. टू प्रूव्ह काय असेल पहा, अँगल ACB चा अँगल बायसेक्टर आहे. मग रिमेनिंग साइड्स कोणत्या आहेत, AC अपॉन BC. आणि ही साइड कोणती आहे, अपोजिट साइड कोणती आहे, AB. ती किती मध्ये डिवाइड झाली आहे, AE आणि EB मध्ये. मग आपण लिहूया AE अपॉन EB इक्वल टू, A पासून सुरुवात केली आहे म्हणून A पासूनच सुरुवात करायची इथं, AC अपॉन CB. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असावं. नसेल तर परत एकदा सांगते, अँगल ACB चा अँगल बायसेक्टर रे CE आहे. अँगल ACB ची अपोजिट साइड आहे AB, तिला डिवाइड होतोय AE आणि EB मध्ये. रिमेनिंग 2 साइड्स आहेत ट्रायंगलच्या AC आणि CB. या 2 साइड ज्या आहेत त्यांच्या रेशो मध्ये डिवाइड करतोय, इक्वल रेशो. म्हणून इथून सुरुवात केली तर AE अपॉन EB इक्वल AC अपॉन CB. असं आपलं टू प्रूव्ह असणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय. वेदांत देशमुख, काही अडचण आहे का? अडचण असेल तर उपरे सरांना फोन कर बाळा, म्हणजे मला लक्षात येईल तुला काही अडचण आहे का. विनाकारण हँड रेज करू नका विद्यार्थ्यांनी. काही विद्यार्थी तासिकेमध्ये उशिरा जॉईन होत आहेत, काही विद्यार्थी सतत लेफ्ट होत आहेत. असं जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला लिंक लागणार नाही आणि विषय समजणार नाही. आणि परत तुम्ही म्हणणार मला हे कळलं नाही, ते कळलं नाही, तर विद्यार्थ्यांनी आपला विषय अवघड आहे गणिताचा. तर सातत्याने, वेदांत देशमुख रेज हँड केलेला आहे, तू बोर्डवरचं लिहिलेलं दिसत नाहीये, विद्यार्थ्यांनी थोडी काळजी घ्यायची आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय, आपल्या कृतीमुळं बोर्डवरचं क्लिअर दिसत नाही विद्यार्थ्यांना. मग तर ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची. यासाठी कन्स्ट्रक्शन करायचंय. कन्स्ट्रक्शन काय असणार आहे, अर्ध्या मार्काला असणार आहे.
इथे थोडंसं कन्स्ट्रक्शन अवघड वाटू शकतं विद्यार्थ्यांना. आपण अँगल ACB डिवाइड केलाय, बायसेक्टर आहे म्हणजे अँगल ACE कॉन्ग्रुएंट टू अँगल ECB हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बायसेक्टर आहे म्हणजेच हे लक्षात आलं पाहिजे. आता आपण काय करणार आहे, या रेस CE ला पॅरलल काढणार आहे, पासिंग थ्रू B. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE passing through B. आणखीन काय करणार आहेत, पहा इथे D पॉइंट घेतलाय, त्याच्याबद्दल आपल्याला एक्सप्लेन करायचंय. एक्सटेंड AC so as to intersect at point D. असं ते कन्स्ट्रक्शन आहे, थोडंसं लेंदी कन्स्ट्रक्शन आहे. याचे स्क्रीनशॉट घेऊ नका. पेज नंबर पुस्तकामध्ये 8 वरती आणि 9 वरती हा थेरम आहे, तुम्ही पुस्तकातलाच पाहून लिहा. ही मुद्दाम पुस्तकातलीच फिगर इथे घेतलेली आहे. असं हे कन्स्ट्रक्शन आहे. रेस CE ला पॅरलल घेतली आपण B पासून आणि AC ला आपण वाढवलंय, जो इथं D या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतोय. असं याचं कन्स्ट्रक्शन आहे. हे एवढं तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण, मी बोर्डवरचं क्लीन करते, प्रूफ पाहूया. याचं बोर्ड मला आपल्याला लागणार आहे, त्यामुळे मी बोर्डवरचं क्लीन करते म्हणजे आपल्याला प्रूफ घेता येईल. पहा, प्रूफ घेऊया आपण आता. इथं आपल्याला टू प्रूफ काय करायचं ते मी लिहून ठेवते. AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, आपल्याला CE पॅरलल टू BD हे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे आपण. आणि मग मी जर AD ट्रान्सव्हर्सल घेतली, CE पॅरलल टू BD, AD इज ट्रान्सव्हर्सल घेतली, तर हा अँगल ACE आणि हा अँगल D हे करस्पॉन्डिंग अँगल्स. पहा, हे दोन अँगल्स हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. आणि आपल्याला माहित आहे टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. फक्त एवढं लिहिते मी. रे CE parallel to BD, AD is transversal, therefore angle ACE congruent to angle D. याला एक म्हणूया, कारण असेल corresponding angles. ओके, ही पहिली स्टेप झाली. आता परत रे CE पॅरलल टू BD आहे, आपण ट्रान्सव्हर्सल चेंज करूया. BC मी ट्रान्सव्हर्सल घेतली तर पहा इथे Z अल्फाबेट तयार होतोय, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय होईल, कॉन्ग्रुएंट होईल. अँगल ECB कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. अल्टरनेट अँगल्स हे दोन फॉर्म होत आहेत. आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे. हे लक्षात येत असेल तर मी लिहिते रे CE पॅरलल टू साइड BD, BC is transversal, therefore angle ECB congruent to angle CBD. Second, alternate angles. एवढं कळलं का? पहा, हे लक्षात आलं असेल.
ह्या दोन करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. आता आपल्या गिवन मध्ये काय आहे, रे सीई इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एसीबी. याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय येईल, अँगल एसीई इक्वल टू अँगल ईसीबी. हे आपण गेल्या वर्षी पाहिलेले. मग मी लिहिते अँगल एसीई कॉन्ग्रुएंट टू अँगल ईसीबी. थर्ड हे काय आहे आपल्याला गिवन आहे. आता पहा हे आपल्याला दिलेलं आहे. पहा इथं अँगल एसीई, एसीई, इथे अँगल ईसीबी, इथे अँगल ईसीबी. हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थच काय होईल, हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट होईल. लॉजिक आहे. दिस फर्स्ट अँगल कॉन्ग्रुएंट टू सेकंड अँगल, दिस अँगल कॉन्ग्रुएंट टू दिस अँगल, देयरफॉर दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. असं आपण ह्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वरनं म्हणू शकतो. हे दोन कोण एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत. हा कोण याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, हा कोण याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच हे दोन कोण सुद्धा एकमेकांशी कॉन्ग्रुएंट होणार आहेत. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हा 30 डिग्री आहे, हा सुद्धा 30 डिग्री आहे, तर हा सुद्धा किती होईल 30, हा सुद्धा किती होईल 30. याचाच अर्थ हे दोन एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला म्हणता येईल. देयरफॉर अँगल डी कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD, ह्याला 4 म्हणूया. फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता आपण प्रूव्ह केलं हा डी अँगल आणि अँगल CBD कॉन्ग्रुएंट आहेत. फक्त आता हा ट्रायंगल विचारात घ्या, ट्रायंगल CBD विचारात घ्या. याचे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ या अँगलची अपोजिट साइड ह्या ट्रायंगल मध्ये CB आहे, या अँगलची अपोजिट साइड CD आहे. ह्या दोन कॉन्ग्रुएंट होतील बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. इन ट्रायंगल CBD angle D congruent to angle CBD from 4. Therefore CB congruent to CD, याला 5 म्हणूया. कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. इतकं आता लक्षात आला असावं विद्यार्थ्यांना. हा झाला आपला बेसिक 9वी मध्ये शिकलेला भाग आपल्याला इथे लागलेला आहे. आता आपण बीपीडी थेरम वापरणार आहोत. ट्रायंगल एबीडी विचारात घ्यायचा आपल्याला. कुठला ट्रायंगल विचारात घ्यायचा आहे, ट्रायंगल एबीडी. याच्यामध्ये सीई पॅरलल टू बीडी, म्हणजे सीई पॅरलल टू वन ऑफ द साइड ऑफ दिस ट्रायंगल. तर आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरता येऊ शकतो, आपल्याला ते माहित आहे. मग इन ट्रायंगल एबीडी सीई पॅरलल टू बीडी, देयरफॉर माहित आहे आपल्याला साइड्स आर इन प्रपोर्शन. AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CD. कशामुळे म्हणणार आपण ह्याला, बाय BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वरून आपण म्हणणार आहे. आता पहा आपल्याला प्रूव्ह काय करायचं. AE अपॉन EB, AE अपॉन EB आले, AC अपॉन CB, AC अपॉन CD आहे. इथं CD आहे, इथं CB आहे. आपल्याला फक्त एवढ्या ठिकाणी काय हवंय, CB हवंय. आणि इथं पहा आपण प्रूव्ह केलंय CB इक्वल टू CD 5 मध्ये. देयरफॉर AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CB, AC अपॉन CB फ्रॉम 5 and 6. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही. तुम्ही वर्ग पाठाच्या रजिस्टरमध्ये पुस्तकातलं पाहून लिहायचं.
पहा, हा झाला अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. तुम्हाला माहित आहे अनेक वेळेस थेरमला कॉन्व्हर्स असतो. आणि मग कॉन्व्हर्स काय असतो? जर हे गिवन असेल AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CB असं आपल्याला एखाद्या ट्रायंगल मध्ये दिलं असेल तर गिवन जे होतं ते आता टू प्रूव्ह म्हणता येतं रे CE इज बायसेक्टर ऑफ अँगल ACB असं आपल्याला म्हणता येतं. तो आहे या थेरमचा कॉन्व्हर्स. आणि आपल्याला कॉन्व्हर्स इथं प्रूव्ह करत बसायची गरज नाही. कॉन्व्हर्स आपण प्रूव्ह करणार नाही आहोत, पण तो आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये वापरायचा आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. याचा स्क्रीनशॉट काढत तुम्ही बसू नका. तुम्ही पुस्तकामध्ये पेज नंबर 8 आणि 9 वरती याचं प्रूफ दिलेलं आहे, ते तुम्ही तिथूनच पाहून लिहा. आता आपण एक बेसिक प्रॉपर्टी शिकली, ती म्हणजे BPT थेरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आपण शिकला. त्यावर बेस्ड असणाऱ्या 2 प्रॉपर्टीज आपण अभ्यासल्या. आज अभ्यासली अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि BPT थेरम ज्या दिवशी आपण शिकला त्याच दिवशी आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हे आपण अभ्यासलं. त्या सगळ्यांचा उपयोग आता आपल्याला एक्सरसाइज मध्ये करायचं. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि त्यावर बेस्ड असणाऱ्या ह्या 2 कॉरोलरीज यांचा उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 अभ्यासायचा आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आज आपण पाहूया. विद्यार्थ्यांनी स्वतःसोबत पुस्तकं बाळगायची आहेत, ठेवायची आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल्स पाहता येतील, काय विचारलंय ते लक्षात येईल. आपल्यासाठी हा बोर्ड छोटा पडतो, प्रत्येक गोष्ट मी इथं लिहू शकत नाही, वेळ वाया जातो. त्यामुळं बेसिक क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला क्वेश्चन मी इथं वाचणार आहे. उपरे सर, उपरे सर, हे दिसायला फेंट दिसायला का बरं? चांगलं दिसतं फेंट झालंय आता. इथून काहीतरी त्याने ब्लिंक करत आहेत म्हणल्या, इथून जाऊन वापस हे करायचं म्हणजे स्टार्ट करायचं. इथून 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 ठीक आहे ना, बॅक जायचं म्हणे. हां म्यूट केलं. ती लाईट बंद करा, एक लाईट लागत नाही. तर विद्यार्थ्यांनी पहिला क्वेश्चन आपण पाहूया. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ लाइन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR असा प्रश्न आहे. त्यातला आपण पहिले एक्झाम्पल पाहूया. मी आता वेळेअभावी हातानेच फिगर काढणार आहे. QPR M इथं 3.5 1.5 7 3 अशी फिगर दिली आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा,
साधं आहे, आपल्याला माहित आहे. आता रे पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR हे प्रूव्ह करायचंय, म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आहे. हे प्रूव्ह करायचंय, याचा अर्थ आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरायचंय. म्हणजे काय करायचंय, तर रेशोज इक्वल दाखवायचं. अँगल QPR ची अपोजिट साइड आहे QR, त्यातला रेशो घेऊया, आन्सर पाहूया आपण. QM अपॉन MR इक्वल टू 3.5 अपॉन 1.5. ओके, मग याचा लोएस्ट फॉर्म करायचा, असंच नाही ठेवायचं आपल्याला याला, तर याचा लोएस्ट फॉर्म आपल्याला करायचा आहे. काय होईल लोएस्ट फॉर्म, 5 7 35, 5 त्रिक 15, याला आपण 1 म्हणूया. आता रिमेनिंग साइड्स आहेत QP आणि PR. इथे स्टार्ट कुठून केलंय आपण, Q पासून केलंय, म्हणून इथं पण स्टार्ट आपण Q पासून करणार आहोत. QP अपॉन PR इक्वल 7 अपॉन 3. सेकंड, 7 and 3 आर प्राईम नंबर्स, म्हणजे याचा लोएस्ट फॉर्म आता होणारच नाहीये. आता पाहूया इथं 7 अपॉन 3, 7 अपॉन 3, म्हणजे हे रेशोज इक्वल आहेत असं आपल्याला म्हणता येईल. फ्रॉम 1 and 2 QM अपॉन MR इक्वल QP अपॉन PR असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग मी आत्ताच सांगितलंय तुम्हाला, 2 मिनिटापूर्वीच सांगितलंय, जर हे रेशोज इक्वल असतील तर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणता येत आपल्याला, रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR असं आपल्याला म्हणता येतं. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे PM is angle bisector of angle QPR असं आपल्याला म्हणता येतं. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्ही. आता तासिका संपल्यानंतर आपल्या क्लास रजिस्टर मध्ये ते लिहायचंय तुम्ही. मी परत एकदा सांगते, आपल्याला रे PM हा अँगल बायसेक्टर आहे का अँगल QPR चं दाखवायचंय. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम वापरावा लागणार आहे. अँगल P ची अपोजिट साइड QR आहे, या रे PM नी त्याला डिवाइड केलेला आहे. QM अपॉन MR घेतलं, त्यांच्या लेंथ्स घेतल्या मी इथं, त्यांचा लोएस्ट फॉर्म केला, त्याला 1 म्हणाले. रिमेनिंग 2 साइड्स आहेत ट्रायंगलच्या QP आणि PR. इथे आपण Q पासून सुरुवात केली म्हणून इथे सुद्धा Q पासून सुरुवात करायची आहे. QP अपॉन PR घेतलं, त्यांच्या व्हॅल्यूज ठेवल्या, त्या प्राईम नंबर्स असल्यामुळे तोच लोएस्ट फॉर्म आहे. या दोन्हीवरून आपल्या लक्षात येतं की हे सारखा इक्वल आहे, आणि असं असेल तर तो रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR असं आपल्याला म्हणता येतं. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. आता आपण याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहूया. थोडंसं आपण 2 एक्झाम्पल्स मी घेते, तिसरं एक्झाम्पल तुम्ही स्वतः करायचं आहे. पहा, अशीच पद्धत आहे, प्रश्न तशाच पद्धतीचा आहे, फक्त फिगर्स बदलले आहेत, व्हॅल्यूज बदलले आहेत. पहा परत आपला, आता मी इथं R पासून सुरुवात करते आन्सर लिहायला. फिगर अशी आहे, आपल्याला दाखवायचं आहे का नाही सांगायचंय. रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल RPQ आहे का नाही हे आपल्याला सांगायचं
आहे. पहा, मग मी काय करते, आर पासून सुरुवात केली, आर एम अपॉन एम क्यू केलं इक्वल 6/8 लिहिलं मी. लोएस्ट फॉर्म करूया याचा, 2×6 2×4 8. हे झालं पहिलं त्यामधलं. इथं आर पासून सुरुवात केली की इथं आर पासूनच सुरुवात करायची आहे. या ट्रायंगलच्या रिमेनिंग 2 साइड्स आहेत आर पी आणि पी क्यू. आर पासून सुरुवात केल्यामुळे मी इथं खाली आर पासून सुरुवात करणार आहे, आर पी अपॉन पी क्यू 7/10. 7 इज अ प्राईम नंबर, त्याच्यामुळे याचा लोएस्ट फॉर्म होणार नाहीये. आता पाहूया 3/4 आणि 7/10 हे काही सारखे नाही आहेत, लोएस्ट फॉर्म यांचे सारखे नाही आहेत. आणि मग आपल्याला काय म्हणता येईल, देअरफॉर आर एम अपॉन एम क्यू इज नॉट इक्वल टू आर पी अपॉन पी क्यू. आहे का, नाही, हे सारखं नाही म्हणून इज नॉट इक्वल टू फ्रॉम 1 and 2. लक्षात येते. आता काय करणार आहोत आपण, पहा, हे नाही आहेत. असं असेल तर आपल्याला म्हणता येईल का, रे पी एम इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल आर पी क्यू म्हणता येणार नाही. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणणार आपण, अरे पी एम इज नॉट an angle bisector of angle RPQ. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवा.